आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याबाबत आपण पाहिलं तर आतापर्यंत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याबाबत अनेकांनी आरोप केले. त्यांच्या स्टेटमेंटवरती, त्यांच्या कीर्तनातील वक्तव्यावरती अनेक वर्षापासून इंदोरीकर महाराज यांना टार्गेट केले गेलेलं आहे आणि तेवढ्याच ताकदीने इंदोरीकर महाराजांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे, पुरावे दिलेले आहेत आणि अडचणींना न डगमगता त्यांनी सामोरे गेलेले आहेत, पुराव्यानिशी त्यातून मुक्त झालेले आहेत. आणि ज्यांनी आरोप केलेले आहेत, ज्यांनी काही त्यांना जाळ्यात घेण्याचा प्रयत्न केला, ते तोंडघशी पडताना आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. निवृत्ती महाराज देशमुख हे जनसामान्यांमध्ये, तरुणांपासून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मंडळीपर्यंत चाहते आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचा चाहते वर्ग महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे, कारण त्यांची भाषाशैली आणि त्यांची कीर्तनाची पद्धत संपूर्ण काही हृदयामध्ये काळीच करून जाते, घर करून जाते, हृदयामध्ये जागा करून जाते. परंतु निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी कीर्तनात केलेले स्टेटमेंट असतील किंवा इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्यावरून जो वाद झाला, जे काही सोशल मीडियावरती त्यांना टार्गेट करण्यात आलं, कमेंट्स आल्या, पोस्ट आल्या, ह्या संपूर्ण काही घटना घडत गेल्या. इंदोरीकर महाराज यांची संपूर्ण काही घटनाक्रम आपण आतापर्यंत पाहिलाय. परंतु आताच्या क्षणाची एक सर्वात मोठी इंदोरीकर महाराज यांच्याबाबत एक धक्कादायक बातमी सध्या समोर येते, कारण इंदोरीकर महाराज यांच्या अडचणीमध्ये अजून एक मोठी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं कीर्तन होतं महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील प्रमुख शहर आहेत दहिवडी, मसवड असे, आणि मान तालुक्यामध्ये त्यांची कीर्तन सेवा होती आणि त्या कार्यक्रमामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही स्कीम सरकारची राबवण्यात आली होती. परंतु 500 लोक कीर्तन ऐकत असतील तर 5000 लोक हे कीर्तन कसं ऐकतील आणि जास्तीत जास्त चांगला संदेश ह्या लोकांपर्यंत कसा पोहोचेल, यासाठी मान तालुक्यातील मान पत्रकार संघ संपूर्ण पत्रकार टीम त्या ठिकाणी कीर्तनात आली होती, डिजिटल साहित्य घेऊन. आणि शूटिंग सुरू होती. कीर्तनामध्ये महाराजांनी बसलेल्या लोकांपैकी एक जणाला उठवलं आणि ते संपूर्ण कॅमेरे वगैरे बंद करायला लावले, शूटिंग काढू नको असं सांगितलं आणि त्यांनी कॅमेरा काढून घेतला. तो खाली देखील बसला. परंतु त्या ठिकाणी जे पत्रकार संपूर्ण बंधू होते त्यांनी आक्षेप घेतला इंदोरीकर महाराज यांच्यावरती, कारण शूटिंग का करू दिली नाही. इंदोरीकर महाराजांचा उद्देश होता हे शूटिंग काढतात आणि जे एखादं वाक्य चुकीचं जाईल ते अर्धवट टाकतात आणि आमचीच पिन आम्हाला मारतात, आमच्याच कीर्तनावरती हे पैसे कमवतात आणि आम्हाला अडचणीत आणतात, त्यामुळे मी शूटिंग करू देत नाही, हा त्यांचा उद्देश होता. परंतु इंदोरीकर महाराजांनी गेल्या अनेक वर्षापासून शूटिंग करायला मनाई केलेली आहे, विरोध केलेला आहे, हे आपण वारंवार पाहिलेला आहे. परंतु इंदोरीकर महाराज यांच्या विरोधात मान पत्रकार संघ, लिंगराज साखळे आणि त्यांची संपूर्ण संपादक टीम असेल, सर्वांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन समाज प्रबोधनकार इंदोरीकर महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे. ती तक्रार अशी आहे, पोलीस अधीक्षक दत्तात्रय दराडे यांच्याकडे तक्रार दिलेली आहे की इंदोरीकर महाराजांनी हा खूप मोठा अपमान केलेला आहे. महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे झाडे लावा झाडे जगवा, ही आमची प्रामाणिक भूमिका होती. पत्रकार हा एक चौथा स्तंभ आहे आणि शूटिंग करू दिली नाही, यावर नाराजी व्यक्त करत मान पत्रकार संघ संपूर्ण इंदोरीकर महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार दिलेली आहे. पुढील चौकशी संपूर्ण काही आता पोलीस अधीक्षक देखील करतीलच. परंतु सध्या निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तक्रार देण्यात आलेली आहे आणि निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या चाहते वर्गांसाठी हा सर्वात मोठा धक्का असू शकतो. कारण इंदोरीकर महाराज यांची जी कार्यपद्धती आहे, जे समाज प्रबोधन आहे, ते अत्यंत स्वच्छ आहे, निर्मळ आहे. ज्यूत ओतून समाजाचं कल्याण कसं होईल यासाठी ते धडपड करत असतात. परंतु छोट्या छोट्या कारणावरून जया अंगी मोठेपण त्या यातना कठीण या न्यायाप्रमाणे त्यांना अडचणी वारंवार येतात, परंतु ते तोंड देताना आपल्याला दिसून येतात. नक्कीच या प्रकरणात देखील आता काय होईल, पुढे जे अहवाल येईल, जी सत्यता येईल, ते आपण आपल्या चॅनलवर पाहणारच आहोत. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.